श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर मनोज बायगुडे सर यांच्याशी. आपण जाणून घेत आहोत डोळ्यांचे विकार आणि डोळ्यांची काळजी याबद्दल. डॉक्टर साहेब, उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची खूप जळजळ होते आणि बऱ्याचदा खूप विकार उन्हाळ्यामध्ये होतात. मग उन्हाळ्यामध्ये नियमित आम्ही सर्वजण वावरतो, तर आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे? उन्हाळ्यामधल्या सूर्याच्या किरणातील काही तीव्र किरणांमुळे जे डोळ्यांना त्रास होतो त्याच्यासाठी आपण सनग्लासेस वापरावेत. टू व्हीलरला तर कंपल्सरी वापरावेतच, कारण एकतर उन्हाळ्याच्या प्रखर किरणापासून संरक्षण होते आणि धुळीपासूनही संरक्षण होते. हल्ली धुळीमध्ये फार काही फॉरेन बॉडीज किंवा आपल्या डोळ्याला हानिकारक गोष्टी, आपला स्पीड आणि ह्या इतर वाहनांच्या ह्याच्यामुळे आपल्या डोळ्याला इजा पोचवू शकतात. तर ते आपल्या डोळ्याचं प्रोटेक्शनसाठी सनग्लासेस उन्हाळ्यामध्ये सर्वांनी वापरावेच. त्याच्यानंतर बाहेरून आले की स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. आता डोळे धुण्याबाबत लोकांचा संभ्रम आहे, तर डोळे धुणे म्हणजे नक्की काय करायचं आम्हाला सांगा. डोळे धुणे म्हणजे स्वच्छ आपल्या घरात जे अवेलेबल पाणी आहे ते उंजळीमध्ये घेऊन त्यात डोळे बंद चालू करणे. डोळे बाहेरून हो, हा, आणि बाहेरून सहज हलकं पाणी आपण डोळ्यावर मारू शकतो. डोळे चोळू नये आपण. त्याच्यानंतर डोळ्याची जी पांढरी त्वचा आहे ती पण उन्हाळ्यात हळूहळू जाड होते, कधी पिवळसर होते, हळूहळू लाल होते आणि त्याच्यामध्ये मग सुरुवातीला ॲलर्जिक पिंगविक्युला फ्लेक्टिन असे काही डिसीज होतात आणि त्याच्यानंतर मग त्याचं रूपांतर डोळ्यावर मांस वाढणे, आपल्या बुगावर ते मांस वाढणे ह्याच्यामध्ये होतं. मग ते मांस एकदा वाढले की त्याचं छोटंसं ऑपरेशन करूनच ते काढावं लागतं. तर आपण ते टाळू शकतो. पूर्वीच आपण जर सनग्लासेस वापरले, बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने डोळे धुतले, तर हे वर डोळ्याला जे त्रास होतो किंवा आजार होणार ते टाळू शकतो. त्याच्यानंतर डोळ्यातल्या आतल्या रेटिनावर पण काही हानिकारक दुष्परिणाम होतात, ते पण आपण सनग्लासेसनी टाळू शकतो. दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे हल्ली ज्या मिरवणुका वगैरे निघतात त्यात जे लेझर किरण आहेत तेही डोळ्याला फार हानिकारक आहेत. तशा ह्याच्यापासून आपण लांबच राहावं. त्या मिरवणुकीत जिथे लेझर किरणाचा फार वापर आहे त्यातून आपण त्याच्यापासून थोडंसं त्यात मिक्स न होता लांब राहावं. ते डायरेक्ट आपल्या रेटिनावर इफेक्ट करू शकतात. काही तात्पुरता अंधारी येणं किंवा परमनंट काही डॅमेज होणं ह्या गोष्टी त्यातून होऊ शकतात. परंतु तसं संपर्क आलाच तर त्वरित आपण नेत्ररोग तज्ञाशी संपर्क साधा. परंतु लहान मुलांना खूप आकर्षण असतं त्या लाईटचं, मग काय काळजी घेतली? लहान मुलगा स्वतः नाही जाणार, पालक गेला तर पालकांबरोबर जाणार, मिरवणुकीमध्ये असेल किंवा वरातीमध्ये असेल, तर अशा आपणच त्याच्यापासून लांब राहणं हे आहे. त्याच्यानंतर ते हळूहळू तसे जे डोळ्याला हानिकारक आहे त्याच्यावर बंधन लावणं, ते कमी करणं, हे सामाजिक गोष्टी ह्या परत हळूहळू होतीलच. तर डॉक्टरांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सर्वच वयोगटातील व्यक्तींनी मिरवणुकीमधील जे लाईट असतात त्या लाईटकडे दुर्लक्ष करणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब.